नमस्कार दादा. हो नमस्कार. आपण जो रसवंतीगृह या ठिकाणी चालवत आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्याल का आम्हाला? हो देऊन ना. आम्ही हा व्यवसाय गेली 9 वर्ष करतो आळेफाट्यावर या ठिकाणी. 9 वर्षापासून या ठिकाणी व्यवसायात आहात, पण तुमचा या 9 वर्षामधील लोकांनी तुम्हाला कसा प्रतिसाद दिलाय? एकदम चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला लोकांनी दिला आहे. आपण क्वालिटी आणि क्वांटिटीच्या जोरावर लोकांनी आपल्याला त्यांचा जो पूर्णपणे 100% प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे. तुमच्याकडे आता किती मशिनरी आहेत? आमच्याकडे आता 4 मशिनरी आहेत. मग ते एका मशीनची किंमत अंदाजे? किंमत सांगायची नव्हती, पण आता तुम्ही विचारताय म्हणून सांगतोय. एका मशीनची किंमत 10 लाख रुपये. 10 लाख. आता तुम्ही एक तरुण आहात, महाराष्ट्रातील तरुण त्यांना एक रोजगार नाही म्हणून ओरडत कुठेतरी फिरते, पण तुम्ही तरुण आहात तर त्या तरुणांना काय सांगा? मी तरुण असून मी आता जवळ कमीत कमी 16 तरुणांना, आपल्या महाराष्ट्रातील तरुणांना 16 तरुणांना आपण रोजगार उपलब्ध करून देतो. त्यांना आपण रोजगार भेटून आपलं पण काम होते. म्हणजे तुम्ही मोर्याची फ्रँचायझी देताय का? नाही, फ्रँचायझी नाही दिली अजून. आपण आपली दुसरी शाखा चालू होते इकडे बायपासला. आळेफाटा बायपास. आळेफाटा बायपासला आपली दुसरी शाखा चालू होते. जर समजा एखाद्या तरुणाला जर तुमची शाखा घ्यायची असेल, फ्रँचायझी घ्यायची असेल, तर तुम्ही त्यासाठी काय स्कीम आहे का? 100% मार्गदर्शन करू, 100% प्रयत्न करू द्यायचा. मग तालुक्यातील मुलांसाठी काय तुमच्याकडून ऑफर असेल? तर तालुक्यातल्या मुलांना एकच सांगणे, कंपनीच्या आणि वगैरे बाकीच्या, म्हणजे आपला व्यवसाय तुम्ही व्यवसायात उतरले तर तुम्हाला बेनिफिट तर आहेच आहे. व्यवसाय हा कधी पण चांगलाच राहील. मग तुमच्याकडे आता किती कामगार आहेत? सगळे आमच्या आता 16 कामगार आहेत. 16. आणि घरातील माणसं किती? घरातील 5 माणसं. म्हणजे सगळी 21 माणसं या व्यवसायाला लागतात. मग दिवसाला अंदाजे किती ग्लास संपत असेल तुम्ही? आता अंदाज कस्टमर जेवढे येतील आमच्याकडे आल्यानंतर एक पण कस्टमर रिटर्न जात नाही. पूर्णपणे आम्ही त्यांची सेवा करतो. हेच आमचं उत्तर आहे. तुम्हाला दिसतंय. नेमकी तुमच्या रसाची खासियत काय? विचारा बाबा, कस्टमरांना विचारा आपली खासियत काय आहे. नाही, तुमच्या भाषेत सांगा ना आम्हाला. तुमच्या रसामध्ये असं काय? हा पूर्णपणे स्वच्छ, ऊसाची क्वालिटी पूर्णपणे स्वच्छ. त्याच्यानंतर बर्फ, आपण फिल्टर पाण्याचा घरी बर्फ बनवतो. लिंबू पण चांगल्या प्रकारचं वापरतो. त्यानंतर पायनॅपल वापरतो. सगळे क्वालिटी एक नंबर बेस्ट द्यायचा प्रयत्न करतो. आणि रस तुमच्यात तुम्ही किती प्रमाणात देता रस? प्रमाणात जसं ऊस लावतो आपण त्याच्यावर प्रमाण आमचं ठरलेलं असतंय. त्या प्रमाणात आम्ही रस काढतो. चालेल. तुम्ही आता या ठिकाणी रस बनवताय, आम्हाला तुम्ही कसा रस बनवता हे आम्हाला जर दाखवा. आपण पाहतोय ते रस बनवत आहेत. हे 10 लाखाचं, तब्बल 10 लाखाचं हे मशीन आहे आणि या मशीनद्वारे या ठिकाणी ते रस काढतात. आपण पाहतोय की या ठिकाणी फक्त एकच मशीन नाही, तर यांच्याकडे 3 मशिनी आहेत ज्याच्या माध्यमातून ते या ठिकाणी रस काढत आहेत. त्यांच्या हातामध्ये हँडग्लोव्ह सुद्धा आहेत. शुद्धतेची पूर्ण काळजी ते घेण्याचा प्रयत्न करतात. ऊस सुद्धा त्यांचा एक अत्यंत स्वच्छ पद्धतीने ऊस आहे आणि त्यांच्या हातात अक्षरशः हँडग्लोव्ह आहेत. कुठलेही खराब हात ते या ठिकाणी लावत नाहीत. आपण पाहतोय अशा पद्धतीनं रस येतोय त्याच्यातून आणि रसाची क्वालिटी सुद्धा आपल्याला दिसते. या ठिकाणी त्यांनी हा रस गाळण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 गाळणी या ठिकाणी लावलेल्या आहेत, ज्याच्यातून शुद्ध रस फिल्टर होतोय. आणि विशेषतः आपण पाहतोय आता त्या ठिकाणी 3 गाळणी लावून त्यांनी रस हा गाळलाय. त्याच्यानंतर सुद्धा ते पुन्हा रस गाळणार आहे. आपण पाहूयात सगळी प्रक्रिया. रस बनवत आहेत. हा संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा रसवंतीगृह म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. मोर्या रसवंतीगृह छत्रपतींच्या जन्मभूमीतील आळेफाटा या ठिकाणी असलेले प्रत्येक कारागिराच्या हातामध्ये हँडग्लोव्ह आहे, मौजे आहेत, ज्या मौज्यांच्या माध्यमातून ते या ठिकाणी प्रत्येक ग्राहकाला शुद्ध रस देण्याचा प्रयत्न करतात. अत्यंत शुद्ध पद्धतीचा हा रस आहे. आपण पाहतोय त्या ऊसामधून अक्षरशः संपूर्ण रस या मशीनद्वारे निघते. या मशीनची 10 लाख रुपये किंमत का असेल हे आपल्याला आत्ता पाहायला मिळते. मागे दाखव ना. त्या ठिकाणी आपण पाहतोय की किती गर्दी आहे. महिला वर्ग आहे, वृद्ध आहेत, तरुण आहेत, सगळे या ठिकाणी
रस पित आहेत. आपण त्यांना विचारूयात. रामकृष्ण हरी, कसा आहे रस? एकदम छान रस. कसा आहे रस? कसा आहे? एकदम भारी. एकदम भारी. महाराज रस एकदम भारी. एकदम भारी. तुमको पहिला मालूम नाही था रे? रस कसा आहे? आने दो. या ठिकाणी भरपूर या ठिकाणी ग्राहक आहेत जे रस घेतात. तिथं ताई आहेत. रामकृष्ण, रस कसा आहे? या ठिकाणी ग्राहक आहेत, रस घेत आहेत. आपण पाहतोय कशा पद्धतीनं ते या ठिकाणी ग्लास या ठिकाणी जम्बो ग्लास आहे. आपण पाहू शकता ग्लासची साईज किती आहे. चल दे बा. आपण पाहू शकतो एका ग्लासमध्ये तब्बल एवढा रस आहे की अजून लोक येतच आहेत. ग्राहकांची वाढती पसंती आपण पाहतोय. दाखव. इकडे जाऊ दे पहिला माझं. आता आपण की जम्बो ग्लास या ठिकाणी असाचे आहेत. आपण पाहतोय एका मागे एक. आता लगेच त्यांनी लगेच मशीन चालू आहे. दोन मशीन तर आता सध्या चालू आहेत. इतकी रसाची मागणी आहे. आणि हे आहेत महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध असणारा मोरया रसवंतीगृह, छत्रपतींच्या जन्मभूमीतील आळेपाटा या ठिकाणी. आता त्यांची दुसरी शाखा सुद्धा या ठिकाणी आळेपाटा बायपासला चालू होत आहे. पुणे नाशिक हायवे. महाराष्ट्रातील तरुणांना जर कोणाला शाखा घ्यायची असेल, फ्रँचायझी घ्यायची असेल तर यांच्याशी आपण नक्की संपर्क करा. ते आपल्याला अत्यंत अल्प दरामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन करतील कशा पद्धतीनं रस, स्वच्छ रस ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा. ही यांची कला आहे.